जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपण आलतो वारुगडला यात्रेनिमित्त. तर मित्रांनो, इथं यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरवण्यात आलेली आहे. तर आता आपल्या गावचा एक बैल म्हणजे मल्हार. तर मल्हार बैलाचे मालक म्हणजे आपले विशाल ड्रायव्हर. तर मित्रांनो, म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते बैल त्याचं स्वतःच पण आणि ते गाडी पण म्हणजे चालवतात, बरोबर आहे. तर मित्रांनो, आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहे म्हणजे वैयक्तिक. तर त्यांना आपण काय क्वेश्चन विचारू, तर त्यांना बघू आता ते काय म्हणतात. तर विशाल ड्रायव्हर नमस्कार, मी तुमचा रोहित ब्लॉगर. तर तुम्हाला काय सांगता येईल म्हणजे तुमच्या बैल थोडी मला वैशिष्ट्य सांगा, 2-3 काय म्हणताल तुम्ही, सांगा मला वाईज. हे आमचा बैल आमचे वस्त्र शिकवायला हेच म्हटलं आहे. वस्त्र शिकवायला थोडं मोठ्यानं बोला, थोडं मोठ्यानं बोला. काय सांगा मला 2 शब्दात आपल्या प्रेक्षकांना सुद्धा. आपला मल्हार आहे. मल्हार एकदम वस्त्र शिकवायला एक नंबर बैल आहे. जरी नवीन वस्त्र असलं काय त्याला माहित नसलं तरी ते शिकवायला हेच म्हटलं आहे वस्त्र शिकवायला. आपल्या बैलाचं नाव एकदा खणखणी भाषेत सांगा. तोंडलेकरांचा मल्हार. बस म्हणजे मित्रांनो, आपल्या तोंडलेकरांचा मल्हार आहे हा. आणि मल्हारचे मालक म्हणजे विशाल ड्रायव्हर, हिंदकेसरी ड्रायव्हर मित्रांनो. ते म्हणजे त्यांनी आजपर्यंत जेवढ्या गाड्या आणल्यात ना, त्या प्रत्येक गाडीचा नंबर आलेला आहे. भलं फायनल म्हणा किंवा गट पास म्हणा, पण ज्या गाडीत ते बसले ते प्रत्येक गाडी त्यांनी मारलेली आहे. तर म्हणजे मला सांगा, एवढा आज अनुभव होतो ना, की म्हणजे अभिमान वाटतो ना, की मित्रांनो आपल्या गावात सुद्धा एक बैलगाडा मालक प्लस त्याचा बैल असून सुद्धा तो स्वतः गाडी मारतो, हे त्याचं वैशिष्ट्य महत्वाचं आहे. तर म्हणजे आता बैलाच्या जर मी उभा आहे, तुम्हाला तर दिसत असेल. तर म्हणजे बघा, आता बैल एवढं शांत आहे ना, म्हणजे त्याला आता कसलीच तो कुणाला इजा नाही काय नाही, आपलं त्याचं ते काम करतोय. मालक मित्रांनो एवढा प्रेमळ मालक आणि एवढं स्वभाव त्याचा भारी, की आता मी एवढं म्हणजे ठिकाणी फिरलो बैलांच्या. तर म्हणजे त्यांचा बैल आणि बाकीच्या बैलमध्ये मी बघितलं, पण मित्रांनो एवढं शांत बैल आहे ना, तर म्हणजे मला बघताना सुद्धा एवढं भारी वाटलं ना. तर विशाल ड्रायव्हर, मला थोडक्यात सांगा तुमच्या बैलाचं झालं म्हणजे वर्गीकरण, की पब्लिक मध्ये बैल कसा चालतो आणि असा एकटा असला बैल कसा होतो. थोडं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळू द्या तुमच्या थोड्या बैलाबद्दल माहिती जरा. काय ना पब्लिक मध्ये याला एका सऱ्या माझ्या मागे येतो चालत म्हणजे बघा, नाही. आणि आपल्या महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्या गायचा बैल आहे, विकत घेतलेला नाही. म्हणजे आपण असे म्हणजे दुसऱ्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली नाही मित्रांनो. आपला घरचा साज आहे हा मल्हार, घरचा साज तोंडलेकरांचा मल्हार, बरोबर आहे विशाल ड्रायव्हर. तर मला एवढं सांगा की बैल आता आता फेरा झाला आपला, तर किती गटात होता आपला बैल? आज 28 मध्ये गटात होता. म्हणजे थोडं बॅटला असल्यामुळे बैल एक टेम्पाला डावीचा आपल्या तो पैऱ्यातला. तर विशाल ड्रायव्हर, ही कसा हा खेळ आहे, ती काय हारजीत ते काय एवढं आपण नाराज होत नाही, बरोबर आहे. तर म्हणजे मित्रांनो, मैदानात येणं सुद्धा एवढी मोठी गोष्ट आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हे वारगोडचं मैदान आहे, म्हणजे नाताचा गुलाल लागणं एवढी सोपी गोष्ट आहे, बरोबर विशाल ड्रायव्हर. यात्रेचं मैदान हा, यात्रेचं मैदान आहे मित्रांनो. आणि हे पर्व दुसरं आहे, बरोबर आहे. तर हे पर्व दुसरं आहे. 2026 ला चालू झालं, 2026 म्हणजे दुसरं पर्व आहे. तर दुसऱ्या पर्वामध्ये मित्रांनो आपल्या गावातली गाडी आली ती विशाल ड्रायव्हर. तर मित्रांनो, म्हणजे मला काय म्हणून नक्की सांगा तुम्हाला हा बैल कसा वाटतोय. तर आता मी तुम्हाला पूर्ण बैलाचं शूटिंग मध्ये दाखवतो. तर कॅमेरामॅन जरा थोडं इकडे या साईडला, या लेफ्ट साईडला. तर बघू आपण नक्की काय विषय आहे. तर बघा, आता म्हणजे विशाल ड्रायव्हर सोबत मी उभा राहिली, प्लस म्हणजे आता माझा आता बैल त्यांनी धरला असला काय नसला तरी बैल मित्रांनो एवढा शांत आहे ना, म्हणजे तो अजिबात आपल्याला मारत नाही काय नाही, एकदम असा शांत म्हणजे चांगल्या मनाचा आहे. म्हणजे जेवढा मालकच मयळ आहे ना, तेवढा मित्रांनो बैल सुद्धा मयळ आहे. तर म्हणजे आता कसं आहे, जरा प्रॉब्लेम असल्यामुळे आपला बैल नाही बसला, पण काय विषय नाही मित्रांनो, खचून जायचं नाही आपल्याला. ह्याच्यातून तर नवीन काय शिकाय भेटतं, की म्हणजे संयम महत्वाचा, बरोबर विशाल ड्रायव्हर. संयम हा, कुठल्या गोष्टी म्हणजे कुठली गोष्ट करताना त्याचा संयम एवढा महत्वाचा आहे ना मित्रांनो. तर विशाल ड्रायव्हर, तुमची मुलाखत घेऊन मला एवढं भारी वाटलं ना. तर तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा राहतील. आणि मित्रांनो, असं तुमचा सपोर्ट होते. आपला मल्हार बैलाचं नाव आहे, तुम्हाला मी कॅप्शन मध्ये नाव सुद्धा टाकीन. प्लस मित्रांनो, आपल्या बैलाची म्हणजे विशाल ड्रायव्हरची मी आयडी सुद्धा आपल्याला मेन्शन करीन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर मित्रांनो, आता मला कमेंट नक्की सांगा तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटते. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर विशाल ड्रायव्हर, म्हणजे माझा एक शोधक क्वेश्चन आहे, तुम्ही म्हणताल सारखं विचारतोय. तर म्हणजे माझ्या प्रेक्षकांचं एकच म्हणणं आहे की बैल म्हणजे असं काय, म्हणजे नवीन असं तुम्ही काय, तुम्हाला असं वाटतंय बाबा आपण नवीन वेगळं काहीतरी असं बैल आपला सगळ्यात वेगळा, म्हणजे असं वेगळं काहीतरी. म्हणजे आता माझ्या तुमचं काय फरक आहे, बरोबर आहे. आता तुमच्या बैलात आणि इतर बैलात काय फरक तुम्हाला वाटतो? या आपला बैल एक नंबर मारत नाही काय ना, सुट्टीला एकदम शांत आहे. एकदम सोडलं तर चालतो, उडी घालत नाही काय नाही. खाली जाताना एकट्याने आलं तर माग एकट्या माग. म्हणजे बघा मित्रांनो, एवढा गोळ का दुसऱ्याला माणसाला 2-2, 3-3, 4-4 माणसं लागते, असं आपल्या बैलाला एक जण लागतो. म्हणजे बघा, म्हणजे मित्रांनो, आता विशाल ड्रायव्हर तुम्ही ऐकलं शब्द, म्हणजे मित्रांनो एवढा वासरा हे म्हटलं आहे, वासर नवीन घातलं का नाही त्याला नवीन शिकवायला एक नंबर बैल आहे. म्हणजे बघा, आजपर्यंत म्हणजे मित्रांनो एवढं तुम्ही बैल बघितले असतील, बरोबर आहे. म्हणजे एवढ्या शर्यती बघितल्या. पण मित्रांनो, मी आज इथं किल्लेवार उडीत आलतो शर्यती बघायला. तर तिथं आपल्या म्हणजे भावाचा बैल, म्हणजे मित्रांनो एवढा अभिमानाची म्हणजे गोष्ट आहे, कारण की आपल्या तोंडल्या गावात सुद्धा एक बैलगाडा शर्यत म्हणजे एक नाद
नाद म्हणजे मित्रांनो हा नाद लय खतरनाक आहे. एवढ्या उन्हात नाद म्हणजे सोपी गोष्ट आहे. आता मी तर फिरतोय पण मला सुद्धा एवढं ऊन लागतंय. पण मित्रांनो हा बैल आणि हा मालक एवढा रॉयल आहे ना, म्हणजे मी आता एवढं बघतोय सगळ्या बैलांचं, पण मला यांचा म्हणजे बैल बघून प्लस मालकाची पर्सनॅलिटी तुम्ही बघा. गडी हाय दिसाय बारकोसा पण लय खतरनाक गडी आहे. गाड्या लय वांगा हालतो. तर मित्रांनो तुम्हाला मी तो सुद्धा व्हिडिओ टाकेन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो आता झालेल्या सेमीफायनलला मित्रांनो आपला विशाल ड्रायव्हर तोंडले. तर मित्रांनो यांनी गाडी आणली, तर त्याला विचारू जरा आपण याबद्दल थोडा अनुभव. तर कसा वाटलं विशाल ड्रायव्हर तुम्हाला गाडी आणून? चांगले वाटले. आता गाडी सेमी पास केला, आता फायनल झाला. म्हणजे बघा मूर्ती लहान आहे पण कीर्तीला मित्रांनो माग आहे, म्हणजे मान आहे. कारण की म्हणजे बघा आता एवढा गडी नाजूक आहे पण गडी गाडीला खतरनाक आणतो या. तर आता मित्रांनो आता फायनलचा फेरा चालू होता बरोबर आहे तुमचा ड्रायव्हर. तर तुम्ही काय सांगताल बैलाबद्दल? कुठली बैलाची थोडी आपली नावं सांगा आणि म्हणजे आपल्या प्रेक्षकाला पण कळवते मित्रांनो काय नक्की विषय आहे. तर आपल्याला त्या बैलाची जुनी नावं सांगा. पुशेगावचा महाराजांना झेंडा होता, गावची गाडी होती पुशेगावची. बघा म्हणजे मित्रांनो आपल्याला त्यांनी सांगितलंय पुशेगावचा महाराज आणि झेंडा बरोबर आहे. तर मित्रांनो ती गाडी जी होती ना, तर ती गाडी गावची होती. तर म्हणजे आता आपण आता फायनलचा पण मित्रांनो व्हिडिओ काढू आणि मित्रांनो त्या गाडीला पण आपला विशाल ड्रायव्हर असणार आहे. तर आपण परत एकदा त्या मित्रांनो त्याची परत एकदा पुन्हा एकदा मुलाखत घेऊ. तर विशाल ड्रायव्हर तुम्हाला गाडी म्हणजे गाडी मारून कसं वाटलं, काय थोडं परीक्षण आपल्याला सांगा थोडं. चांगलं वाटलं. गाडीला फायनलला गेली आता. तर म्हणजे आता आपल्या म्हणजे परीक्षेला 2 शब्द सांगत आहात, म्हणजे तुम्ही काय सांगता म्हणजे थोडं वेगळी माहिती व्हायची का त्यांना? म्हणजे आता मला सांगा, तुम्ही आता गाडी फायनल गेली बरोबर आहे. तर फायनल म्हणजे आता फायनलला तुम्हाला किती वेळा तासाला गाडी लागेल तुमचा अंदाज काय? अजून किती गाडी आपण मित्रांनो तुम्हाला मी ते पण कळवतो आपण आपली गाडी किती नंबर लागते. तर आता आपण मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता.